मला म्हणाले जर अहिल्याताईंना निवडणुकीला उभं राहायचं असेल तर माझी काही हरकत नाहीये म्हणून. तुमच्या डोक्यातून नंदिनीचा विचार जात नाहीये कारण तुम्ही दुसरा कुठला विचारच नाही करत आहात. आपलं पोरग सेकंड हँड व्हायला जानकीचं पोरग या जगात तर आलं पाहिजे ना. बरं झालं आलीस. आत्या कुठे आहे? आत्याबाई देवळात गेलात. काही काम होतं का? नाही ग, काम असं नाही, पण दादाचा फोन आला होता रमावतीहून. ते ताबडतोब इकडे यायला निघाले आहेत. इतक्यात का? काय झालंय? माहीत नाही, जानकीची तब्येत अचानक बिघडली म्हणे. काय काय झालंय तिला? नाही माहीत नाही, पण आता येतील पोचतील तेव्हा कळेलच ना. अरे देवा, पण काय झालंय? काय काही म्हणाले नाहीत का ते? काही काळजीचं कारण नाहीये ना मामन दादा? नाही ग, तसं काही नसेल. आणि आपण एकदम कुठल्याही निष्कर्षाला यायला नको. हां, पोचतीलच ते. मला सांग, आत्या किती वाजेपर्यंत येते म्हणाली? काही माहित नाही, पण तास 2 तास लागतील. हरकत नाही, बघू काय असेल ते बघून घेऊ आपण. मी येतो आत्ता, आलोच. मायला कसली लोटकी बोटकी वापरतात चहाला. ए पांड्या, ए अरे एक 4 कप चाय घेऊन ये, तांब्यात घालून आण. आणि इथं ना मला अजून नानकेट आण, नानकेट. आणि टोच आण बुडवून खायला, हे कमी पडतील. लवकर आण. काय ध्यान आहे. मला काही म्हणलात का? नाही नाही, म्हणा म्हणा. तुम्ही म्हणलेलं काय बी नाही वाटणार. कसं आहे, रमावतीच्या भावी आमदार ना तुम्ही. जेवढी आपली लायकी आहे तेवढंच बोला. लायकी लायकीवरून आठवलं, वामन साहेब दिसले नाहीत ते. नाही, नाश्त्याला आले नाही हो टेबलावरती. म्हणजे आमच्या आधी नाश्ता केलाय का नंतर नाश्ता करणार, का त्यांना भूकच? चहा बरोबर टोस्ट खा आणि हे सगळं करून झालं की बाहेर जा. तसंच असेल तर मग बटर आणा, बटर. हा, अरे अख्ख्या गावात कुणाला विचारा, बाजाजीराव बोडके बटर खाण्यात वाजतात. तुम्हाला सांगतो, चावडीवर बाजाजीराव बोडके बसलेत असं जर कुणाला कळलं ना, त्या अख्ख्या गावात कुणी चहा बनवत नाही. विचारा का? विचारा ना. बरं राहिलं, मीच सांगतो ना का ते. आपल्या नाकामध्ये एकदा का चहाचा वास गेला ना की मग आपण कोणाच्या पण घरात शिरतोय. माझी बटर राहिली. राहिलं का? ए पांड्या, चाय पाठव लवकर. मायला नोकऱ्यांचं बी ध्यान नाही जरा बी. आले. काय ग, कशी आहेस? मी डॉक्टरांना फोन करून ठेवलाय. तोपर्यंत जा, तू तुझ्या रूममध्ये जाऊन पड, आराम कर जा. एवढं काहीही नाही झालंय मला. जानकी, तू आता एकही शब्द बोलायचा नाहीस. हे जर माझ्या बाबतीत घडलं असतं, तेही अशा अवस्थेत, तर मला बोलू दिलं असतंस? माझ्यापेक्षा यांना विश्रांतीची गरज जास्त आहे. कालपासून झोपले नाहीयेत, माझ्या उशाशी बसून होते. मी ठीक आहे. बरं जानकी, सांग ना, तू जाऊन आराम कर. बाबा, तुम्ही पडा थोडा वेळ. मला काही झालेलं नाहीये.
जानकीला घेऊन जा तिच्या खोलीत जा. चल गण्या, जानकी. चल दादा, तू पण चल. तुम्ही गेला नाहीत अजून? नाही म्हणजे जाणार होतो. सुगंध आमची म्हणली की जरा पाहुणचार घेऊन जा म्हणून. काही लोक मुलीच्या सासरचं पाणी सुद्धा पित नाहीत. हा म्हणजे अगदी बराबर आहे तुमचं, पण ते मुलीचे वडील त्यांना ते लागू असतंय. मुलीच्या काकाला काय नाही, त्याला माप असतंय सगळं. अच्छा, तुम्ही सुगंधाचे सख्खे काका की लांबचे? हा नाही म्हणजे सख्खा काका पण आहे आणि लांबचा काका पण. म्हणजे खरं तर सख्खा आहे, पण खूप दिवस लांब होतो ना, त्यामुळे लांबचा पण काका आहे मी. सुगंधाला सख्खे काका किती आहेत? खूप आहेत. हा? नाही म्हणजे सगळं गावच तिला पुतणी मानतंय ना, त्यामुळं समजे काकाच झालेत तिचे तसे. काय करते तुमची फॅमिली? हा फॅमिली नाही, फॅमिली नाहीच आहे आपल्याला. काय झालं ते सुगंधाला वाढवण्यातच इतकी वर्ष निघून गेली की ते लग्नाचं मग राहूनच गेलं ना. लावून द्यायचं का लग्न मग तुमचं? हा नाही म्हटलं, माझ्या पाहण्यामध्ये 2-4 मुली आहेत लग्नाच्या, लग्न लावून द्यायचं का? आवाज दिला सुगंधानं. खोकण्यात तुम्हाला ऐकून असेल. या काकाची कुंडली आता तपासलीच पाहिजे. बरं झालं तुम्ही यांना मुंबईला आणलं. तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. कंप्लीट बेड रेस्ट घ्यायला हवाय. घरातलं कसलंही काम करायचं नाही. आराम म्हणजे फक्त आराम. काय पण मी काहीच कामं नाही करत. अहो, हे कुठल्या तरी अनोळखी माणसाला सांगा, मला नाही. तुम्ही विश्रांती घेता की नाही हे तुमच्या तब्येतीवरून कळतंय मला. आता हिच्या आरामाची जबाबदारी माझ्यावर सोपवा. मीच बघते ती आराम कसा नाही करत ते. बरं चला, मी तुम्हाला गोळ्या लिहून देते, त्या आणा. उद्या सकाळी किंवा संध्याकाळी त्यांना क्लिनिकवर घेऊन या. काही टेस्ट करून घ्यायचे. ठीक आहे डॉक्टर. काळजीचं काही कारण नाही ना डॉक्टर? जर यांनी विश्रांती घेतली नाही तर काळजीचं कारण होऊ शकतं. त्यांची काळजी घेणं आता तुमचं काम आहे. मी स्वतः लक्ष घालेन. बरं, येऊ मी.
मी सोडून येते. डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली मला तुझी. मला काहीही झालेलं नाहीये. हे तू नाही, डॉक्टरांनी सांगायचं. आणि आता त्यांनीच सांगितल्याप्रमाणे बिछाण्यावरून अजिबात हलायचं नाही. पण मला झोपून झोपून कंटाळा आला तर. अरे धाकच राहिला नाही आता तुला माझा. पूर्वी कसं तोंडातून शब्द सुद्धा फुटत नसे, आणि आता बघ कशी चुरू चुरू बोलते. कारण आता प्रेम वाढलंय. ठीक आहे ठीक आहे, आता गप, डोळे मीठ. आता डायरेक्ट 4 तासाने उघडायचे डोळे. अरे बंद. जानके माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लेणं सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू. हा 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 कुंकू. हा 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 कुंकू. काय ग? काय करते तुझी मालकीण? माझी मालकीण म्हणजे? जानकी आता कशी येते? बरी आहे, पण डॉक्टरांनी अजून थोड्या विश्रांतीची गरज आहे असं सांगितलंय. सगळी नाटकं आहेत तिची. अहिल्याताई, काहीही काय बोलताय तुम्ही? तिची अवस्था काय आहे हे तुम्हालाही माहिती आहे. घरात येणाऱ्या प्रत्येक मोलकरणीबद्दल माहिती ठेवायला मी काही घरातली कारकून नाहीये. अहिल्याताई, जानकी या घरातली मोठी सून आहे. तुला वाटणारच, पण तूही तशीच आहेस ना. जाऊ दे ना, मी का उगाच तुझ्याशी वाद घालते. नरसिंह भाऊजी कुठे आहेत? आत आहेत. जानकी बरोबर. तुम्ही आता तिथे नाही गेलात तर बरं होईल. तू मला ऑर्डर देतेस का? तसं समजा हवं तर. पण मी आता तुम्हाला तिथे तिला त्रास द्यायला जाऊ देणार नाही. बरं वाटतंय का आता? 4 तास झाले. इतका वेळ इकडे बसून होता. असे का पाहताय? मला माफ कर जानकी, मी चुकीचा वागलो. तुझा विचार केला नाही, आपल्या बाळाचा विचार केला नाही, म्हणूनच तुला हा त्रास. असं का बोलताय? त्रास वगैरे काही झाला नाहीये मला. तुमच्यासाठी थोडं काही करावं लागलं तर त्रास होतो का? तुम्ही कोणी परके आहात का? तुम्हाला कधीच अंतर दिलं नाहीस जानकी. पण मीच स्वतःमध्ये हरवलो होतो, तुझ्यापासून लांब निघून गेलो होतो. तुम्ही असं बोललात ना तर त्याचा मला जास्त त्रास होतो. मग आता तुला आणि आपल्या बाळाला कसलाही त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी. तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की मी आणि आपलं बाळ आनंदी राहावं तर तुम्हाला आनंदी राहायला लागेल. मागचं सगळं विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. कराल?
दादा, बरं झालं तू लवकर आलास. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. खरं तर मी वाकनिसांनाही म्हणालो होतो की एकदा रमावतीला जाऊन या म्हणून, पण कशाबद्दल बोलायचंय? अहिल्याबद्दल? दादा, मला असं कळलंय की त्या निवडणुकीत तू अहिल्याला सुद्धा उभं राहण्याची परवानगी दिलीस. योग्य वाटत नाहीये का तुला? नाही, अजिबातच नाही. असा कसा तू तिला अचानक निवडणुकीला उभा करू शकतोस? आजपर्यंत कधी तू तिला अशी परवानगी दिली नव्हतीस. खरं तर कितीतरी दिवस ती तुझ्या मागे होती, मला राजकारणात यायचंय, मला राजकारणात यायचंय. पण तेव्हा नाही दिलीस तू परवानगी. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची वेगळी आहे. असेल ना, तेव्हाची परिस्थिती वेगळीही असेल, तेव्हाचा तूही वेगळा असशील. पण अहिल्या, ती अजून तशीच आहे. दादा, अहिल्या राजकारणात यायच्या योग्यतेची नाही ही तुलाही माहिती आहे. म्हणूनच आजवर तू तिच्या कुठल्याही मागणीला दाद दिली नाहीस आणि आज असा एकदम तयार झालास, कुठलाही विचार न करता. दिली एखादी संधी तर काय फरक पडतोय? संधी? तुला काय वाटतं दादा, मिळालेल्या संधीचं ती सोनं करेल? करेलही कदाचित, पण तिच्यासाठी, फक्त तिच्यासाठी. आणि तिच्या पाठोपाठ परशुही आता डोकं वर काढेल. त्याचं काय करायचं रे मग? खरं सांगू का वामन, मला या कशातच आता इंटरेस्ट वाटेन असं झालंय. तू असं का बोलतोस दादा? या घराचा आधारस्तंभ आहेस तू. तूच जर असा कोसळून पडलास तर आम्ही बाकीच्यांनी काय करायचं, कोणाकडे पाहायचं? जानकीने काय करायचं? तिचा विचार केलायस कधी? ती बिचारी या अवस्थेत इतकी धडपड करते, प्रयत्न करते का? तर तू पुन्हा खंबीरपणे उभा राहावंस म्हणून. तू नसतानाही सगळं एकटी करत होती ती. काय काय केलं ना दादा तिने, ते फक्त आम्हाला माहितीये. अरे, चक्कर येऊन पडायची, पण उठून बसली की म्हणायची चला मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटूया. तुझ्या सुटकेसंबंधी बोलायचंय मग. काही न खाता न पिता तासन तास त्या मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसलोय आम्ही. आणि एवढं सगळं करून काय पदरी पडलं रे तिच्या? निराशा. इतके दिवस तू सुटावास म्हणून धडपड करत होती ती. आता तुझं मानसिक स्वास्थ्य, तुझी मानसिक अवस्था नीट राहावी म्हणून धडपड करतेय, तुला आधार देतेय. खरं तर आता गरज आहे तिला तुझ्या आधाराची. तिच्यासाठी आणि तुझ्या होणाऱ्या बाळासाठी. कुठलाही निर्णय घेताना 10 वेळा विचार कर दादा. एवढंच फक्त सांगू शकतो मी तुला. येतो.